गेल्या वर्षी खूप काही शिकलो आहे की नाही. आता मला एक सांगा की आपल्या परिसरामध्ये गोल काय काय आपल्याला दिसून येते. कोण सांगते? हा तू सांग रे. शेवटचा हा तू बर दगड आहे की नाही. अजून तू सांग बरं बेटा. हा पृथ्वी पृथ्वी गोल. बर ठीक आहे. हा बर हा तू सांग रे. चाक. ठीक आहे चाक. हा आहे की नाही. अजून हा तू सांग. लाडू. वा वा छान. बसा खाली. आता दिवाळी आलेली जवळ आहे की नाही आणि लाडू सुद्धा गोल असतो आहे की नाही. अजून बॉल पण गोल असतो आहे की नाही. पण ते काय भरीव आहे. पण एका विद्यार्थ्याने बघा उदाहरण दिलं एका विद्यार्थ्यानं की चाक पण गोल असते आहे की नाही. पण चाक गोल असते पण चाक हे भरीव आहे का? पोकळ आहे आतून आहे की नाही. अशा अजून काही उदाहरण आपल्याला देता येतील का? कोण सांगते? सांग रे. बैलगाडी चाक. चाक बरं ठीक आहे बैलगाडी चाक. तू सायकलचं चाक. ठीक आहे छान. बसा. हे काय याला काय म्हणतो आपण? बांगडी म्हणतो आहे की नाही. ही पण आतून काय आहे? पोकळ आहे. परंतु हा जो आहे हा काय आहे? पृथ्वी गोल आहे. हा काय भरीव आहे की नाही. हा पोकळ आहे का? पण हा आतून आहे पण बाहेरून मात्र काय हा भरीव आहे की नाही. भरलेला आहे. आणि मग आपण याला पृथ्वी गोल म्हणतो आहे की नाही आणि याला म्हणतो बांगडी. मग आपण आज वर्तुळ आहे की नाही. वर्तुळ हा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ते पहा हे गोल जरी असलं तरी हे पोकळ असल्यामुळे आपण याला वर्तुळ म्हणतो. आता पहा इकडे. समजा आपण या बांगडीच्या बाहेरची जी कडा आहे बांगडीची आहे की नाही काय म्हणायचं याला? वर्तुळ म्हणतो आपण आहे की नाही. पण आता वर्तुळ म्हणजे काय? तर आज आपण वर्तुळ म्हणजे काय शिकणार आहोत. वर्तुळ हा पाठ आपण शिकणार आहोत. पहा हे प्रतल आहे. या प्रतलामध्ये असंख्य असे बिंदू असतात. खूप सारे बिंदू आहेत या प्रतलामध्ये. आणि आपल्याला एक विशिष्ट बिंदू घ्यायचा आहे. समजा हा बिंदू घेतला आपण त्याला नाव दिलं आपण. या विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूच्या समुच्चयाला वर्तुळ असं म्हणायचं. पहा हा जो बिंदू आहे या बिंदूपासून समान अंतरावर मग इकडे असेल किंवा इकडे असेल सगळीकडे सर्वत्र एक समान अंतरावर समजा इथं त्या समान अंतरावर असणारा जो बिंदूचा समुच्चय आहे त्या बिंदूच्या समुच्चयाला काय म्हणायचं? वर्तुळ म्हणायचं. तर आपण या वर्तुळासाठी किंवा हे वर्तुळ काढण्यासाठी तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा वर्तुळ काढणे शिकला आहात 4थीला असताना आपण ठीक आहे नाही. आणि मग वर्तुळ काढण्यासाठी आपण साहित्य वापरतो ठीक आहे नाही. या साहित्याला काय म्हणायचं कोण सांगते बरं? हा तू सांग रे. कंपास म्हणतात. याला काय म्हणतात? कंपास पेटीमधील ज्याच्या नावानं कंपास पेटी आपण वापरतो ते साहित्य हे कंपास. अतिशय महत्वाचं साहित्य. या साहित्याच्या मदतीनं आपण वर्तुळ काढतो. आता हा जो भाग आहे याला म्हणायचं धातूचं टोक. आणि ही जी बाजू आहे त्याला आपण याच्यामध्ये त्या पेन्सिल किंवा खडूच्या मदतीनं आपण काय करतो? वर्तुळ काढतो. आता वर्तुळ काढून घेऊया आपण. पहा हे जे धातूचं टोक आहे ते धातूचं टोक या ठिकाणी आपल्या फळ्यावर वहीवर अशा पद्धतीने ठेवायचं. आणि खडूचं आणि पेन्सिलचं जे टोक आहे ते फक्त आपल्याला काय करायचंय? फिरवायचंय. धातूचं टोक थोडस त्याला दाब द्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं या पेन्सिलचं किंवा खडूचं जे टोक आहे ते फक्त आपल्याला काय करायचंय? फिरवून घ्यायचं. मोठा घेऊ का? कडू काय व्हायला? चला ठीक आहे. तर धातूचं टोक आपण ज्या ठिकाणी ठेवलं होतं ठीक आहे नाही. धातूचं टोक आपण ज्या ठिकाणी ठेवलं हा जो बिंदू असतो
हा त्या वर्तुळाचा मध्यबिंदू असतो. यालाच आपण दुसरं नाव आहे त्याला केंद्रबिंदू असं म्हणतो आपण त्याला. तर मग याला नाव देऊ पी. आपण पी नाव दिलं या मध्यबिंदूला, या केंद्रबिंदूला. आणि मग कारण काय, हे धातूचं टोक ठेवल्याच्या नंतर या ज्या वर्तुळावरती या सगळ्या बाजूला सगळं सारखंच अंतर आहे आणि त्याच्यामुळे हा जो पी आहे हा या वर्तुळाचा मध्यबिंदू झाला, केंद्रबिंदू झाला. आता आपण वर्तुळ कसं काढायचं पाहिलं, ठीक आहे नाही. तर आता आपण या वर्तुळामध्ये वर्तुळाची त्रिज्या, जीवा आणि व्यास पाहणार आहोत. पहा आता हा वर्तुळाचा पी हा काय झाला, केंद्रबिंदू झाला. आणि वर्तुळावर एक आपण बिंदू घेऊया, त्याला नाव देऊया एम. आता पहा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा काय झाली, ती कोणती रेषा झाली, नाही रेषा कोणती झाली, ही जोडली की नाही रेषा. आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू म्हणजे रेख पीएम झाली की नाही. मग या पीएम ला आपण म्हणायचं त्रिज्या. काय म्हणायचं, त्रिज्या म्हणायचं. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे रेख पीएम ही झाली आपली काय झाली, त्रिज्या झाली. अगदी बरोबर आहे. मग मला सांगा, समजा वर्तुळावरती अजून एक बिंदू घेऊ, इथे एक आपण इथं नाव देऊ एन आणि ती जोडून घेऊ, परत पी एन ही जोडून घेऊया, घेतली. मग रेख पी एन झाली. मग मला सांगा रेख पी एन सुद्धा काय होईल रे, कोण सांगते, हा तू सांग रे. त्रिज्या होईल. अगदी बरोबर आहे. रेख पी एन सुद्धा त्रिज्याच होईल. काय होईल त्रिज्या ती, कारण वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडण्याचं काम केलंय आणि म्हणून यांना जोडणारी रेषा म्हणजेच त्रिज्या. बरं ठीक आहे. अशा वर्तुळावर आपल्याला किती त्रिज्या काढता येतील, सांग बरं बेटा. अनेक त्रिज्या काढता येतात. अगदी बरोबर आहे. आपल्याला वर्तुळावरती अशा त्रिज्या अनेक काढता येतात, अनंत काढता येतात. ठीक आहे. यानंतर जीवा, त्रिज्या म्हणजे समजलं. यानंतर आपण जीवा म्हणजे काय पाहूया. पहा समजा वर्तुळावरती हा एक बिंदू घेतला आणि हा एक बिंदू घेतला. आता याला नाव देऊ आपण ए, याला नाव देऊ बी आणि यांना काय करू, जोडून घेऊ. ए आणि बी हे दोन बिंदू आपण जोडून घेतले. काय केलं, वर्तुळावरती ए नावाचा एक बिंदू घेतला आणि हा बी नावाचा बिंदू घेतला. या दोन बिंदूंना जोडलं. मग या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची जीवा होईल. पहा वर्तुळावरती दोन बिंदू घेतले, ठीक आहे. वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतले, त्या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची जीवा होईल. आता अजून समजा या ठिकाणी एक बिंदू घेऊया, या ठिकाणी एक घेऊया आणि हे दोन बिंदू काय करू, जोडूया. याला नाव देऊ यस आणि याला टी. ही यस टी काय होईल रे, सांग बरं. जीवा. अगदी बरोबर आहे. काय होईल, जीवा. कारण कोणत्याही ठिकाणी आपल्याला वर्तुळ काय करायचे, दोन बिंदू घ्यायचे आणि त्यांना जोडणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची जीवा होईल. बरोबर आहे. ठीक आहे. मग अजून आपल्याला असं जीवा काढायचं, किती काढता येतील जीवा असे आपल्याला या वर्तुळावर, सांग बरं. अनेक जीवा काढता येतील. अगदी बरोबर आहे की नाही. जसं त्रिज्या आपल्याला अनेक काढता येतात, अगदी त्या पद्धतीनं जीवा सुद्धा आपल्याला अनेक काढता येतात. त्रिज्या समजली, जीवा समजलं. आता आपण व्यास पाहू. तर जीवा ह्या आकृतीमध्ये जीवा कोणती आहे मग, तू सांग रे. हा सांग बरं. ह्या जीवा कोणत्या कोणत्या काढल्या होत्या आपण या आकृतीमध्ये, हा रेख ए बी आणि रेख काय एस टी. बरोबर आहे. हे काय आहेत आपल्या जीवा आहेत. बरोबर. बसा छान. आता व्यास पहा, वर्तुळाचा हा काय झाला, केंद्रबिंदू पी आणि इथे एक आपण बिंदू घेऊ आणि इथे एक घेऊ. याला नाव देऊ सी आणि याला देऊ डी आणि हे जोडून घेऊया. पहा सी
सी आणि डी आपण जोडून घेतलं, पण सी आणि डी जोडून घेतलं त्यावेळेस ही रेषा कशातून गेली? केंद्रबिंदूतून गेली, टी मधून गेली. अगदी बरोबर आहे. म्हणजे वर्तुळावरती कोणतेही दोन बिंदू जरी घेतले परंतु ते कशातून गेले पाहिजे? केंद्रबिंदूतून गेले पाहिजे. आणि बरं मला सांगा ही सीडी तुम्हाला काय दिसते? बरं ही सीडी काय दिसते तुम्हाला? सांग रे. गुड गुड, व्हेरी गुड. काय? जीवा दिसते. सीडी काय आहे? जीवाच आहे. परंतु ती कशातून गेली? केंद्रबिंदूतून गेली आहे आणि म्हणून तिला काय म्हणायचं? व्यास म्हणायचं. काय म्हणायचं? म्हणजे केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणायचं. काय म्हणायचं? केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणायचं. म्हणजे व्यास आपला या ठिकाणी सीडी आहे की नाही? रेख सीडी हा आपला व्यास झाला. अजून एक आपण काढू. पहा अजून दुसरा व्यास कोणता याच्यात सांगता येईल का? सीडी याचा व्यास काढला आपण. दुसरा अजून व्यास कोणता आहे? सांग रे तू कृष्णा. काय? EF हा व्यास आहे की नाही? बरोबर आहे. कशातून गेला? केंद्रबिंदूतून गेली जीवा आहे की नाही? म्हणून EF सुद्धा काय आहे? सांग बसा. म्हणजे त्रिज्या, जीवा आणि व्यास इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? त्रिज्याची व्याख्या कोण सांगते मला? त्रिज्या कशाला म्हणायचं? वर्तुळाची त्रिज्या कशाला म्हणायचं? त्रिज्या वर्तुळाचा गुड, व्हेरी गुड. बसा. हा चला अजून आता जीवा. जीवा म्हणजे काय कोण सांगतंय? हा सांग. बरोबर आहे. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची जीवा. बरोबर, छान. आता व्यास. व्यास म्हणजे काय? आताच झालं आपलं. व्यास म्हणजे कोण सांगते? व्यास सांग. हा बरोबर आहे. बोल बोल बोल. रेषेला बी म्हणायचं, जीवेलाही म्हणायचं. काय अडचण नाही. काय म्हणायचंय? काय विचारला प्रश्न? व्यास म्हणजे काय? हा ठीक आहे. केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला किंवा केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला काय म्हणायचं? व्यास म्हणायचं. ठीक आहे. आता मला सांगा व्यास म्हणतो आपण ही जी PM आहे, हा ही PM पहा आणि इकडे अशीच आपण एक रेषा घेतली समजा R घेऊ इथे समजा. ठीक आहे. आता हे PM आणि हे PR. हे PR काय होईल रे? ही जीवा होईल का त्रिज्या होईल का काय होईल नेमकं? बरोबर सांगा. कोण सांगते? हा सांग रे बेटा. तू कृष्णा. PR सुद्धा त्रिज्या आणि PM सुद्धा त्रिज्या. अगदी बरोबर आहे. कारण काय? हा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू आणि हा वर्तुळातील कोणता एक बिंदू आहे. बरोबर आहे. परंतु मला सांगा हे जे अंतर आहे हे अंतर आणि हे अंतर मात्र वेगवेगळं असेल आहे की नाही? नाही. कसं असेल मग? कोण सांगतंय? सांग बरं. कसं असेल? सारखंच असेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे ही पण त्रिज्या आणि ही पण त्रिज्या आहे. त्याचं अंतर सारखंच आहे. कारण वर्तुळावर कुठेही आपण बिंदू घेतला आणि तो केंद्रबिंदू आणि तो बिंदू जर जोडला तर त्रिज्या असंख्य त्रिज्या पण त्या एकाच मापाच्या असतात. अगदी बरोबर आहे. बस खाली. आता लक्षात घ्या. आणि आता हे सांगा मला बरं RM काय? RM ला काय म्हणता येईल? हा गुड. काय म्हणता येईल? RM ला व्यास म्हणता येईल. ती झाली त्रिज्या. ही एक त्रिज्या आणि ही एक त्रिज्या म्हणजे दोन त्रिज्या आणि काय व्हायला तयार? दोन त्रिज्या मिळून काय तयार झालाय? व्यास तयार झाला. अगदी बरोबर. म्हणजे मला सांगा त्रिज्येच्या दुप्पट काय असेल? अगदी बरोबर आहे. आणि व्यासाच्या निमपट बरोबर आहे. समजा उदाहरणार्थ त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे. बाकीश्री त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे तर व्यास किती असेल बेटा? उभं राहून सांगायचं. किती असेल? 4 असेल. अगदी बरोबर आहे. त्रिज्येच्या दुप्पट व्यास. हे झाला व्यास आणि त्रिज्येचा सहसंबंध. बस छान. आता इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आपण आता पुढे काय करूया? वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग पाहू.
वर्तुळाचा पी हा वर्तुळाचा काय झाला? ठीक आहे. आता आपण इथं ना इथे बिंदू घेऊया आपण 3 ए, ए बी आणि सी. हा, आणि या वर्तुळावर बिंदू घेऊ अजून आपण काही डी, ई, एफ आणि वर्तुळाच्या बाहेर काही बिंदू घेऊ पी, क्यू, आर. इथपर्यंत समजले सगळ्यांना? नक्की? काही प्रश्न विचारू? पहा ही आकृती बघा. या आकृतीमध्ये ओ हा काय आहे? केंद्रबिंदू आहे आणि त्याच्यामध्ये काही आपण रेषा मारलेल्या आहे की नाही. आता तुम्हाला काय सांगायचे? त्रिज्या, व्यास आणि जीवा ओळखायची. सांग रे तू. अरे त्याच्यामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ. मला सांग त्रिज्या कुठं आहे? याच्यात दिसते का त्रिज्या? दिसते का? काय त्रिज्या? त्रिज्या हा तू सांग रे प्रश्न. ओ यस. ठीक आहे, व्हेरी गुड. बस खाली. ओ यस. अजून हा ओ एम. अगदी बरोबर आहे. हा चला पुढे. हा ओ टी आणि ओपी. किती त्रिज्या झाल्या? ओ एस, ओ एम, ओ टी आणि ओपी अशा 4 त्रिज्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहे की नाही. चला पुढं व्यास. कोण सांगते व्यास याच्यामध्ये आकृतीमध्ये? एम टी हा व्यास. अगदी बरोबर आहे. अजून पी एस म्हणजे 2 व्यास आहे की नाही. ठीक आहे, छान. बस आता जीवा. जीवा कोण सांगते? हा सांग बरं सार्थक. एन एम. एकच जीवा आहे. कुठं? पी एस. बरोबर आहे. व्यास सुद्धा काय आहे? जीवा आहे. पुन्हा एम टी. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हा समजलं जीवा आहे की नाही. त्रिज्या, जीवा आणि व्यास समजलं. तर मग आता हे जे वर्तुळाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग आपण पाहत होतो. आता पहा इकडे हा सी, हा पी हा काय झाला? वर्तुळाचा केंद्रबिंदू. आता आपण लहानपणी एक तळ्यात मळ्यात खेळ खेळायचो ना. खेळत होता का? मग मला सांगा, ती वर्तुळ काढतो, त्या वर्तुळात जर उडी मारली तर कशात उडी मारली? तळ्यात. आणि त्या वर्तुळाच्या बाहेर मारली तर तळ्यात म्हणतो. अगदी बरोबर आहे. मग मला सांगा, जे विद्यार्थी त्या तळ्यात होते त्यांची नावं माहित असतात आपल्याला, कारण ते दिसतात ना तळ्यात येतो. आणि जे